करायला गेले एक आणि झालं एक. आज तर खूप मोठं नुकसान होता राहिलं माझं. लवकरच मी माझा ऑनलाईन बिझनेस सुरू करणार आहे. त्यासाठी या पिशव्या मागवल्या आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळच्या 11 वाजलेले आहेत आणि एवढं भयंकर ऊन गॅलरीमध्ये येते आहे, म्हणून म्हटलं मग एक एक करून सगळ्या गाद्या हे सुकवून घेवा, म्हणजे गाद्या ही मस्त कडक होऊन जातात उन्हामध्ये. तशा 12ही महिने गाद्या घरामध्येच असतात, मग त्यांना काही ऊन भेटत नाही, म्हणून मग कडक ऊन पडते तेव्हा गाद्या जर बाहेर ठेवल्या तर मस्त कडक होऊन जातात. तशी गॅलरी छोटी आहे हे, आणि ह्या एकाच गॅलरीमध्ये जास्त ऊन येते, म्हणून म्हटलं चला ह्याच गॅलरीमध्ये एक एक का होईना रोज 2-3 दिवस गाद्या सुकवल्या की मस्त कडक होऊन जातील. आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी 4 वाजताच भेटते आहे. दुपारच्या वेळेस दुसरं काही शूटच केलं नाही. व्हिडिओची थोडीफार कामे बाकी होती ती करून घेतली, आणि सकाळचे घासलेले भांडे मी ह्यावेळेसच लावून घेत असते शिक्यामध्ये, म्हणजे दुपारपर्यंत थोडे वाढलेही जातात, मग शिक्यामध्ये लावलेही जातात. आणि सकाळी तर काही एवढी जास्त भांडे नसतात माझे, फक्त चहा पाण्याचे आणि टिफिनचीच भांडे असतात, म्हणून मग मी ते सकाळीच घासून घेते. नाहीतर मग ते संध्याकाळपर्यंत असेच बेसिनमध्ये पडलेले राहतात. त्यापेक्षा सकाळीच घासून घेतलेले बरे पडते. तर आता चहासुद्धा ठेवायची आहे, पण एवढी गरमी पडते आहे ना की चहा तर प्यायची काही इच्छा होत नाही. दुपारच्या वेळेमध्ये असं वाटते काही ना काही थंडगार मस्त खाल्लं पाहिजे. तर शनिवारीच आम्ही खूप मोठं टरबूज घेऊन आले होते ना, तर ते 2-3 दिवस तर पुरणारच आहे. चक्क 4 किलोचं होतं मोठं, तर तेच घेऊन आले होते. तर आता मस्त काहीतरी थंडगार खायची इच्छा होत होती, म्हटलं चला टरबूजच खाऊन घेऊया. आणि तसाही माझा सोमवारचा उपवास होता, म्हणून मग मी तर काही जेवणही केलं नव्हतं, म्हणून थोडीशी भूकही लागली होती. म्हटलं ह्यावेळेस माझा रविवार, सोमवार, मंगळवार असे 3 दिवस सरलंग माझे उपवास आले होते, कारण रविवारची एकादशी होती, सोमवारचा प्रदोष होता आणि मंगळवार तर माझे कायमचे आहेच. म्हणून म्हटलं चला थोडंसं पोटालाही थंडक होईल, म्हणून टरबूज कापत होती मी इकडे. टरबूज कापून दे बेटा. टरबूज देऊ का? तर माझा लहान मुलगाही घरीच होता, तर त्यालाही विचारलं की खायचं आहे की नाही, तर तोही हो म्हणत होता, तर त्यालाही कापून दिलं. आणि टरबूजवरती ना हे जे सेंधा मीठ येते ना, ते वरून टाकलं की खूप छान टेस्ट येते याची. तर त्याला तर मी मीठ टाकून दिलं. माझा उपवास होता म्हणून मी काही मीठ टाकलं नाही, मी असंच मिठा वगैरेच खाल्लं. टरबूज म्हणा, खरबूज म्हणा, असे पोटाला थंडक देणारे पदार्थ जर खाल्ले की थोडा वेळ का होईना पोटात मस्त थंडक होते, तोंडातही तेवढ्या पुरती थंडक होते आपल्याला. टरबूज खायला जातच होती, तेवढ्या वेळात आठवण झाली की अरे किचन ओटा तर क्लीन केलाच नाही आहे, म्हणजे भांडे लावले की थोडंफार भांड्याचं पाणी होतेच ना. आणि मग टरबूजसुद्धा कापलं होतं, तर किचन ओटा क्लीन करून घेतला आणि 5-10 मिनटं निवांत बसून टरबूज एन्जॉय केलं. तसं माझा एक दाढ खूप दुखत आहे, त्यामुळे माझ्याने लवकर काही खाणं होतच नाही आहे. अगदी ठणक लागली की मग खूप जास्त दुखायला लागतो. जायचं आहे मला आता डॉक्टरकडेही दाखवायला. बघूया आता कधी जाणं होईल ते. आणि तेवढ्यातच माझे 2-3 पार्सलसुद्धा आले होते, तर काही ऑनलाईनच मी ह्या पिशव्यासुद्धा मागवल्या होत्या. लवकरच मला माझा ऑनलाईन बिझनेससुद्धा सुरू करायचा आहे, त्यासाठी मला ह्या पिशव्या हव्या होत्या, तर त्याच मी मागवल्या होत्या. तसं तर हा महिना असंच निघून जाईल, ह्या महिन्यामध्ये नाही जमणार मला, पुढच्या महिन्यात कदाचित होईल. पण मग ह्या पिशव्या ऐन टायमावर जर मागवायला गेल्या तर 7-8 दिवस निघून जातात, लवकर काही येतच नाही. म्हणून मग मी आत्तापासूनच मागवून ठेवला, म्हणजे वेळेवर मग बरं पडेल. आणि कोणता बिझनेस सुरू करणार आहे तो तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये हळूहळू कळणारच आहे. तर माझ्या ह्या चॅनलसाठी तर नाही, पण माझं जे दुसरं स्टिचिंगचं चॅनल आहे ना, त्यासाठी मी बिझनेस सुरू करणार आहे. आणि हो, एक गोष्ट सांगून देते, साड्यांचा बिझनेस अजिबात सुरू करणार नाही आहे बरं का. नाहीतर सगळेजण आजकाल उठले सुटले की साड्यांचाच बिझनेस सुरू करतायत. लवकरच मी माझा ऑनलाईन बिझनेस सुरू करणार आहे, त्यासाठी या पिशव्या मागवल्या आहे. कोणता आहे तो तुम्हाला हळूहळू कळेलच पुढे. तसा एवढा महिना निघून जाईल, बघूया पुढच्या महिन्यात.
होईल तेवढं जमेल तर या महिन्यातही करू शकते, नाही तर मग पुढच्या महिन्यात बघू कसं होते तर. हा बिझनेस आहे तो तुम्हाला कळेलच पुढे. तसा तर मला हा बिझनेस याच महिन्यामध्ये सुरू करायचा होता, पण हे जे इराण आणि अमेरिकाचं युद्ध सुरू आहे त्याने मार्केटवरती सुद्धा खूप मोठा परिणाम झालेला आहे. म्हणून विचार करते सुरू करू किंवा नको करू, कारण की मग एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करणं तेही सोपं नाही आहे. माल विकला गेला किंवा नाही केला तर तो डोक्यावर पडेल, त्यासाठी खूप विचार करावा लागत आहे. पण करणार तर आहेच मी, पण बघूया आता पुढच्या महिन्यापर्यंत. आणि तेवढ्यात माझे हे ऑनलाईन काही मिशोवरून मी फॅब्रिकसुद्धा मागवले होते माझे स्टिचिंग चॅनलसाठी. तर याची तर मी कुर्ती शिवणार आहे. खूप छान कलर आणि फॅब्रिक होतं आहे, मला खूप जास्त आवडलं. कुर्ती आणि पॅन्टचं फॅब्रिक होतं. यामध्ये दुसरे कलरसुद्धा अवेलेबल आहेत, ब्लॅक कलरसुद्धा आहे, येलो कलरसुद्धा आहे, पण मला रेड कलरच मागवायचा होता म्हणून मी हा कलर मागवला. खूप छान वाटला मला हा. तसं प्युअर कॉटनचा नाही आहे, मिक्समध्ये आहे रेयॉन आणि कॉटन. आणि दुसरा 2 फॅब्रिकचा कॉम्बो होता, जो एक मी आता घडी घालते आहे ना तो, आणि जो ड्रेस मी वेअर केलेला आहे ना सेम तसंच एक फॅब्रिक होतं याच्यासोबत. तर 2-2 मीटरचे हे 2 पीस आलेले आहेत आणि जास्त महागी नाही आहेत. हे फक्त 224 की 25 रुपयाचे आहेत 2 कॉम्बो. आणि जो रेड कलरचा आहे ना तो काही मला 250 रुपयाला भेटलेला आहे. कुर्ती आणि पॅन्टचं फॅब्रिक दोघी 2-2 मीटरच आहे. तर याची मी लवकरच कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा माझ्या दुसऱ्या चॅनलवरती दाखवणार आहे. खूप छान फॅब्रिक आहे. तसे तर प्युअर कॉटनचे नाही आहेत, मिक्समध्येच आहे, पण ठीक आहे, स्टिचिंग चॅनलसाठीच मला हवे होते. आणि डेली यूजमध्ये वापरायला चांगलेच आहेत, काही हरकत नाही आहे. तसे तर प्युअर कॉटनचे कपडे आपण घेतले की ते लवकर सिकुडूनही जातात आणि खूप जास्त पातळ होऊन जातात आणि त्याचा कलरही लवकरच निघून जातो. पण हे थोडेसे मिक्समध्ये असले ना की चांगले असतात, वापरायलाही बरे पडतात. याला जास्त धुतले की हे श्रिंकही होत नाहीत आणि प्युअर कॉटनचे घेतले की ते मग लवकर श्रिंक होऊन जातात. तुम्हालाही जर हे फॅब्रिक हवे असतील तर मला कमेंट करा, मी याची लिंक तुम्हाला देऊन देईल. आणि आज संध्याकाळी मला बटाट्याचे भजे बनवायचे होते आणि सोबतच कांदा आणि पालकचे भजेसुद्धा बनवायचे होते. खूप दिवस झाले खाल्लेच नाही म्हणून मिस्टरांची सुद्धा भजे खायची इच्छा होत होती. म्हटलं चला पालकचे भजे बनवूया आणि बटाट्याचे भजे बनवूया. तर बघा ना आपण काय विचार करतो आणि काय होते. तर हे फूड प्रोसेसर मी घेतलं आहे ना, त्यामध्ये चिप्स पाडायचं सुद्धा एक ब्लेड आहे. तर म्हटलं चला मला चिप्सही पाडायचे आहे, म्हणजे बटाट्याचे वेफर पाडायचे आहेत, तर हे फूड प्रोसेसर मला काम लागून जाईल. पण बटाटे मी एवढे मोठे मोठे आणले आहेत की ह्या फूड प्रोसेसरमध्ये काही बसतच नव्हते. आणि म्हटलं चला आज भजे बनवायचेच आहेत तर आज सॅम्पल करून बघूया. तर हा एक बटाटा मी मीडियम साईजचाच घेतला, तरी खूप मोठाही नव्हता. आणि ह्या फूड प्रोसेसरमध्ये मी बसवायची कोशिश केली आणि जबरदस्ती मी त्याला घुसवून तर दिला, पण तो काही खाली जातच नव्हता, मध्येच अटकून गेला होता. खूप कोशिश केली मी त्याला खाली ढकलायची, पण तो काही खाली गेलाच नाही आणि मध्येच फसून गेला. आता मला ना तर याला बाहेर सुद्धा काढता येत नव्हतं आणि वरती सुद्धा जात नव्हता. तर खूप मेहनत घेतली आणि असा तुकडे तुकडे करून मला हा बटाटा कसा तरी वर काढावा लागला. आणि एवढी मेहनत झाली बघा. यापेक्षा असं वाटत होतं की हातानेच जर एवढे चिप्स केले असते तर माझे 5 मिनिटामध्ये झाले असते. पण तरीसुद्धा चिप्स तर मला आज बनवूनच बघायची होती, म्हणून मग दुसरा मीडियम साईजचा मी बटाटा घेतला आणि त्यामध्ये टाकला. तर चिप्स करायला गेले तर चिप्स तर खूपच छान पडले, पण तो बटाटाच थोडासा मोठा होता जो की फूड प्रोसेसरमध्ये जात नव्हता, म्हणून अशी हालत झाली होती. आणि अगदी 1 सेकंदामध्ये एवढे छान चिप्स पडले की विचारू नका, खूपच छान पडले. पण जे मी मोठे मोठे बटाटे आणले आहेत ते मात्र अजिबात यामध्ये जाणार नाही, मला वेफरच्या साच्यानेच ते पाडावे लागणार आहे. आणि आता एवढे बटाटे पडले बघा, खूप मस्त चिप्स झालेली आहे ना. याचे भजेसुद्धा खूप मस्त होतील आणि वेफरसुद्धा बनवली तर खूप छान होईल. फक्त एवढंच आहे की जास्त मोठे बटाटे यामध्ये मी टाकूच शकणार नाही. चला, जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक बटाट्याचे चिप्स पाडण्यासाठी मला एवढी मेहनत घ्यावी लागली. त्यापेक्षा तर हातानेच मी पाडून घेतले असते तर 5 मिनिटामध्ये होऊन गेले असते. आणि एवढे सगळे भांडे पडले ते तर वेगळेच आहेत. आता हे फायबरचे भांडे जर असेच किचनमध्ये म्हणजे की बेसिनमध्ये राहू दिले तर ते जागा जास्त घेरतात. त्यापेक्षा म्हटलं लगेच हातोहात धुवून टाकावी.
तर असं असते, करायला तर आपण एक जातो आणि होते काही दुसरंच. यापेक्षा हातानेच केले असते तर बाबा 5 मिनटं मला थोडे जास्त लागले असते, पण होऊन गेलं असतं. एवढे भांडेसुद्धा पडले नसते आणि एवढा राडासुद्धा झाला नसता. चला असो. आणि मस्त गरम गरम कांदा पालकचे पकोडे बनवत आहे. खूप छान मस्त क्रिस्पी झाले होते. याची रेसिपी मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, म्हणून आता पूर्ण डिटेल रेसिपी काही मी शेअर केली नाही या व्हिडिओमध्ये. या रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. खूप छान मस्त क्रिस्पी भजे झाले होते. तसं तर आता उन्हाळ्याचं काही जास्त खायची इच्छा होत नाही, पण कधी कधी होते ना खायची इच्छा. मस्त पालकचे क्रिस्पी भजे बनवले. आणि आज तर जेवणामध्ये मी मस्त कढी, खिचडी, पालक कांद्याचे भजे, बटाट्याचे भजे असं काही बनवलं होतं. माझा मोठा मुलगा कांद्याचे भजे खात नाही, म्हणून त्याच्यासाठी बटाट्याचे सुद्धा भजे मला बनवावेच लागतात. चला मस्त क्रिस्पी भजे झाले होते. तर आजच्या या मस्त क्रिस्पी भज्यासोबत आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.